नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज मी ह्या सॅटिन फॅब्रिकपासून सुंदर असं कमळ आसन तयार करणार आहे. तर इथे मी कागद घेतलेला आहे एक. त्याचं मेजरमेंट आहे आडवा रुंदीला 3.5 आणि उंची 4.5 अशा पद्धतीने आपण इथे पाकळीचा आकार दिलेला आहे. तर याच्या मापानेच मी इथे सगळे पीसेस कट करून घेतलेले आहेत. सॅटिन फॅब्रिक आणि फोम. तर दोन्ही साईडनं मी सॅटिन फॅब्रिकच वापरलेलं आहे. तर इथे वरच्या साईडनं फोम ठेवून ह्या सगळ्या पाकळ्या आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत. इथे पिवळ्या रंगाच्या 14 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि हिरव्या रंगाच्या 7. तर त्या सगळ्या पाकळ्या आपल्याला अशा एकसारख्या शिवून घ्यायच्या आहेत आधी. त्यानंतर आपल्याला ते सगळे पीसेस नॉचेस देऊन आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत. तर सगळे पीसेस इथं शिवून घेतलेले आहेत. त्याला आपल्याला साईडनं आपल्याला असे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि सगळे उलटवून घ्यायचे आहेत फॅब्रिक सगळे आपल्याला. फोम वापरल्यामुळे असा उठावदार दिसतो. पाकळ्या सगळ्या अशा उठावदार दिसतात आणि शायनिंगमुळं खूप सुंदर दिसतं हे कमळ आसन. तर पहिला जो लेअर आहे हिरव्या रंगाचा, त्यानंतर मी पिवळ्या रंगाच्या अशा 2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी बसवून घेत आहे. त्यानंतर तिसरा लेअर एक पिवळ्या कलरचाच असणार आहे. खूप सुंदर असं हे आसन बनतं. पिवळ्या रंगाचं असल्यामुळे दत्तगुरूंना किंवा स्वामी समर्थांना हा कलर खूप चांगला आहे. पूजेच्या वेळेस आपण त्याच्या मूर्त्या आपण यामध्ये ठेवून पूजा व्यवस्थित करू शकतो आणि छान पण दिसतं ते. इथं दुसरा अजून एक मी पीस घेतलेला आहे. तो सर्कल हा 6 इंचाचा सर्कल आहे. पहिला जो होता तो 8 इंचाचा सर्कल होता. 8 इंचाच्या सर्कलवर आपण सगळ्या पाकळ्या बसवून घेतलेल्या आहेत. आता हा 6 इंचाचा सर्कल आपण तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी. तर ते आपल्याला उलटवून घ्यायचं आहे कटिंग करून. एक साईडला मी कॉटनचा अस्तर लावलेला आहे हिरव्या रंगाचं. तर ते आपल्याला हा सर्कलमध्ये आपल्याला शिवून घ्यायचा आहे हा. याआधी पण मी एक पिंक कलरचा असाच एक कमळ आसनाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. खूप सुंदर बनतात हे कमळ. त्यानंतर आपण समोसा लेस इथे यूज करतोय. अगदी शिलाईच्या वरती समोसा लेस बसवायचे आहे. यानंतर मी त्याला एक आतल्या साईडून एक बेल्ट लावणार आहे.
तो बेल्टसाठी आपण कॅनव्हास पेपर वापरलेला आहे आणि कॉटन फॅब्रिकमध्ये आपण तो बेल्ट तयार करून घेतलेला आहे. त्याला मी बेल्ट बसवून घेतलेला आहे. बघू शकता कमळ असं व्यवस्थित उभार असा आलेला आहे कमळाला. आणि विदाऊट बेल्टचं पण हे चालून जातं. ज्यावेळेस आपण जेव्हा मोठी मूर्ती किंवा गणपती वगैरे बसवतो त्यावेळेस असा त्याला बेल्ट लावायची काहीच गरज नाही आहे. तर हे कमळासन तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.